जब दरबार में आता तो खामोशी छा जाती। यही खामोशी देखने के लिए, संग्रहणीय और महसूस करने के जो हर वक्त पागल करते हैं, वही खामोशी आज इस प्राण नगर के कोने कोने में महसूस हो रही है। और इस खामोशी की एक ही वजह है, यहाँ के इस प्राण नगर के रेत ऐसे पुरानी जो शादी की पहली रात सुहानी। सज धज कर आई वो दुल्हनिया दिवाली, वही दुल्हनिया हो गई और इसी रीति रिवाज के चलते पूरे प्राण नगर में एक बादशाह के नाम का एक खौफ फैला हुआ। मेरा नाम सुनते ही हर किसी के दिल के धड़कने तेज होने लगती है। इस प्राण नगर में रहने वाला हर एक आदमी सुख की चाबी ढूंढ रहा है। लेकिन सवाल तो यहाँ है कि सुख को ताला किसने लगाया है? सुख को ताला किसने लगाया है? जी हाँ, इस बादशाह ने वो ताला लगाया है। प्राण नगर में रहने वाला हर एक आदमी, हर एक नौजवान लड़का शादी तो कर लेता है, लेकिन उसकी शादी की पहली रात उसकी शादी की पहली रात मतलब सुहाग रात मनाने का हक उस नौजवान को नहीं तो हक सिर्फ इस बादशाह को है। और इसी रीति रिवाज के चलते पूरे पुराण नगर में खामोशी है। मैं किसी के सामने गिड़गिड़ाता नहीं, मैं किसी के सामने फिसलता भी नहीं। मेरी एक ही कमजोरी है, वो है औरत। जब भी मैं किसी औरत को देखता उसे पाने के लिए दिन रात पागल हो जाता। जब तक मैं उनसे हासिल नहीं, मेरे मन के विचार नहीं बदलते। लेकिन कितने दिन कितना वक्त गुजर गया, मैंने किसी औरत को हाथ तक नहीं लगाया, मैंने किसी लड़के को छुआ तक नहीं। क्यों हो रहा है? हर वक्त मुझे खबर देने वाला मेरा विश्वासु है। ये वासु कहाँ मर गया ये वासु? तो इतनी देर तक कहाँ गया था इतने दिन? हाँ म्हणजे माका उशीर किती झालो तुम्हीच सांगा नो. कहाँ गया था ये बताओ. दीड महिनो झालो घराकडे जाऊन असं तुम्ही सांगा म्हणून मी घराकडे गेले. घरात पाऊल टाकतलंय नाही तितक्यात आव पुढे गेली. म्हणाकडे की जिरा बाला दादा गेलो तो यो दो मोठो कागद दिली. कागद? ये दो मोठो कागद क्यों? तिने तर काय वाचलंय आणि काय सांगतलाय सरकार तुमचे कपडे
काट डालूंगा मैं तुझे। तुमच्याकडे कपडे जुबान संभाल कर बात कर वासू। तसा नो, तुमच्याकडे जे मी कामार कपडे घालतोय ना ते काढून ठेवले आणि बघा तरी, आणि मी माझे क्या देख रहा हूं मैं? आज तक मैंने ऐसा कभी नहीं देखा जो मैं आज देख रहा हूं। ये जो चेहरे पे खुशी है वो खुशी भी मैंने कभी नहीं देखी। वो आनंदात कसो कहाँ गया था तू? गेला एक पाऊल टाकी पुढे गेले तर का सटकन पता रोशनाई हो मंजूळ वाजत होती, ती वाजत होती, त्या वाजत गेले तर कासाला कधी थकलं क्यों? पुढे गेले काय सांगता नाही कडावली औषधांचं कडावली गंगा सेंदो सरस्वती कहाँ की बात कर रहा है जो मुझे पता नहीं। कौन सी है? इसके आगे एक शब्द भी बोला जुबान खींच लूंगा तेरी। सच बताओ कहाँ गया था, क्यों गया था? हे वासो, तुम्ही सांगाय बोललो तर मान कापून टाकतोय म्हणा। कहाँ गया था ये बताओ। हा म्हणजे मी खाई गेलो ये तेरा नाच गाना बंद करो सरकार और कहो कहाँ गया था। सरकार खराब सांगते औषधांचं सांगते। तुम्ही जर इल्ला असताय ना, तुम्ही जर इल्ला असता डाळ भात लोणचं ए, नाही खाल्लंय का सांगशील? तू वहां से क्या खा कर आया ये मत बताओ। कहाँ गया था, क्यों गया था, यही बताओ। सरकार गेलं गेले तर काय बघलं असो पडदो खाली केले, पडदो खाली केले आणि बघते तर काय सुंदर गोरी गोरी पार खूबसूरत होय तो। और बताओ, मुझे अच्छा लग रहा है सुनने में। और बताओ। गोरी 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 पार पारची चांद क्या बात? अशी केव्हाच बघणार नाही। तुमच्या आयुष्यात नाही तर माझ्या आयुष्यात अशी केव्हाच नाही। अशी सुंदर सुंदर बोललं आणि काय सांगताय सरकार? बताओ और बताओ। तुमच्यात होय माझ्या वाट्यात तुमचा पाणी ए, अभी तू कुछ ज्यादा ही बोल रहा है। सांगताय घरात क्या डालूंगा तुझे? जितना पूछा है उतना ही बताओ। कसा असतं ठाऊ का? तेव्हा कोणा खरा जर सांगला ना तर आपला आधी भरा करूचा आपल्या मुलांचा विचार करून होया, त्याच्याशिवाय काय कामच नाही। मुझे मालूम है ऐसे नहीं बताएगा तू बचपन से बहुत लालची है। तुझे क्या चाहिए मैं जानता हूँ। हे वासो याद है? सुंदर मस्त अगर तू सच बताएगा तो ये तेरी हो सकती है, अगर तू झूठ बताएगा तो तुम्हारी जान मेरी हो सकती है। तुमचा विश्वास आहे, तुमचा माझा विश्वास आहे। क्या चाहिए तुझे? कसा माझा नाव असा तसा फक्त हातात घ्या। जल्दी बताओ। सरकार सांगतोय हा सांग जल्दी बताओ कहाँ गया था तू? हा घ्या
सोमा दाजी इनका पोता हनुमंत लाड, सोमा दाजी इनका पोता हनुमंत लाड, इन्होंने मेरे लिए बहुत बड़ा तोहफा दिया है। सोमा दाजी इनका पोता हनुमंत लाड, इनका बहुत बहुत शुक्रिया। अभय भाडेश्वर, जयेश परब और आनंद सितोड़े, अभय भाडेश्वर, जयेश परब और आनंद सितोड़े, इन्होंने भी मेरे लिए बहुत बड़ा तोहफा दिया है। अभय भाडेश्वर, जयेश परब और आनंद सितोड़े, इनका बहुत बहुत शुक्रिया। बताओ सरकार हळू बी राहा. तो समोर तो तुमका डोंगर दिसलो. सामने वाली ऊंची पहाड़, त्या डोंगराच्या खाली उतारा बघा. मालूम है मुझे, असा सपाट. ए वासु, ये मेरा ही इलाका है, और तुमचा कसा. सब मालूम है। तुम कहाँ गया था, क्यों गया था, यही बताओ। त्या सपाट बाजूक राहता तो आपलं मधुकर. मधुकर? हो. क्या हुआ उस मधुकर का? ओ मधुकराचा काय नाव ना लगीन केलं. मधुकर ने शादी की होय लगीन केले. और इतनी खुशी की बात तू मुझे अभी बता रहा है वासु? ओ माका समजला तसं मी तुमका सांगते. जाओ उस मधुकर के पास जाओ और उससे मेरा संदेशा दो। अपनी बीवी को मेरे पास भेजने के लिए बोल दो वासु। जाओ जल्दी जाओ। क्यों नहीं? तू मेरा नमक खाता है, मेरे फेंके हुए टुकड़ों पे जीता है तू। ओ सरकार तुमचा अन्न खाते मला पण समजा सांगा नाही ऐकलो तर क्यों नहीं सुनेगा? उस मधुकर को सुनना ही पड़ेगा। यहाँ का रीति रिवाज है, और रीति रिवाज के चलते उसे सुनना ही पड़ेगा। अगर वो नहीं सुनता है, मधुकर के पास ये बुरा सा बादशाह वो चला जाएगा। सरकार केलाय समजा आणि तुमचा निरोप सांगताय. येताय मी. जाओ जल्दी जाओ। किसी ने सच कहा है, सब्र का फल मीठा होता है। मेहनत अगर आदत बन जाए तो कामयाबी मुकद्दर बन जाती है। मैं आ रहा हूँ मधुकर, मैं आ रहा हूँ तुम्हारे पास, तुम्हारी बीवी को मारेंगे। मधुचंद्राची रात्र, लग्नाची पहिली रात्र, सर्वांनाच हवा हवाचा वाटणारा क्षण. अगदी माझंही तसंच झालंय. दोन शरीरांचं मिलन कधीही होऊ शकतं, पण मनोमिलन होणं हे फार महत्वाचं आहे. दोघांचं मनोमिलन झालं की व्हावी संसार सुखाचा. आणि हेच बरंच मला काही बोलायचंय, आणि म्हणूनच मी मार्गदर्शक अगदी केव्हा येते. मनी प्रिया स्टँड म्हणून काय करणार?
अधिक जाणण्याची कृती केली. शुभमंगल सावधान झाला. आपल्या जीवनी तो झाला दिवस संपला, रात्र सुरू झाली आणि ही लग्नाची पहिली पहिली रात्र. रात्र. बसा ना. आज या पहिल्या रात्री मला परत काही बोलायचंय. बोल ना. माझ्यासाठी तर पहिली रात्र. आणि म्हणून मी काय म्हणते माहिती आहे? या लग्नाच्या पहिल्या रात्री मनोमिलन होणं बोलत असते का थांबतेस? नाही. बोल ना. ते काय बोलायचं असेल ते बोल. नाही म्हणजे दोन शरीरांचं मिलन हे कधी केव्हाही होऊ शकतं, हो, खरं आहे. पण दोन मनांचं मिलन होणं फार महत्वाचं आहे. आणि ते मनोमिलन होण्यासाठी मला तर एकदा नाही, दोन वेळा मी माझा पतिदेव म्हणून मी जवळ गेले आणि माझा हात असं दूर चिडका. काय घडलं? उठा. मी जवळ आले, स्पर्श केला, पण तुम्ही मात्र मला थोडंसं झिडकारण्याचा नाही प्रयत्न ग. केला. असं मी काहीच केलं नाही. केवळ तू बोलत असते वेळी सारा ऐकण्याची मी कृती करत असते वेळी सहज गतीने हात दूर झाला नाही हो. सांगता येणार नाही. माणसाचे ओठ जरी फसवे असले तरी डोळे बोलके असतात आणि डोळ्यांची भाषा मला कळते. तुम्ही मला खरोखर दूर लोटण्याचा प्रयत्न करता. मधुमती, हा, असं काहीच घडलं नाही. एक विचारू मी तुम्हाला. विचार ना. पूर्ण अधिकार तुझा मी आहे. जवळ येते आणि तुम्ही दुरावा निर्माण करता. मला एक सांगा, काय असं सांग? तुमचं लग्नापूर्वी कोणावर प्रेम होतं काय? का? मधुमती, हे विचारणं झालं का तुझं? आता माझं जर का लग्नाबद्दल कोणावर जर प्रेम असताना तुझ्या समेत मी लग्नच केलं नसतं, एव्हाच नकार देऊन मी मोकळा झालो असतो. हे लग्न आहे ना, ते तुझ्या आणि माझ्या मनपसंतीनुसार घडलेलं लग्न आहे. स्वामी, कधी कधी मनाविरुद्ध लग्न करावं लागतं. एखाद्या तरुणीबरोबर आपलं प्रेम असतं आणि आई बाबांना मान्य नसतं, म्हणून त्यांनी ठरविलेल्या एखाद्या तरुणीबरोबर आपल्याला विवाह करावा लागतो. तसं तर घडलं नाही ना. असं माझ्या जीवनात घडलं नाही. तुझ्या आई बापाच्या संमतीनं, माझ्या आई बापाच्या संमतीनं हा लग्न सोहळा परिपूर्ण झालेला आहे. मनाची खात्री झाली. तुम्ही जे सांगता हे मी सत्य हे मानते सत्यच आहे. आणि म्हणूनच मी आता तुम्हाला एकच सांगितलं. आपला हे लग्नाच्या पहिल्या पुन्हा सुद्धा तुम्ही तेच केला. आता नाही मी शांत राहणार. ही लग्नाची पहिली रात्र आहे. आज जर मनोमिलन झालं नाही तर संसाराची होळी व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा मला कळायला हवं काय हे चाललंय. अगं, काहीच तुम्ही नाही. माझ्यापासून दुरावा का करता आहात? मी तुझ्यापासून तुम्ही मला होत झेलण्याचा नाही. का प्रयत्न करता आहात? मी तुला दूर लोटण्याचा प्रयत्न. मला सांगायला हवं. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. तुम्ही काहीतरी माझ्यापासून टाळता काय आहात. मधुमती, आणि? मी तुझ्यापासून काहीच असं टाळत नाही. नाही टाळत. नाही टाळत. तुम्ही माझ्यापासून टाळत आहात आणि ते जर तुम्ही मला सांगत नसाल ना तर माझ्या रक्ताची मधुमती, अगं काय? कळायला हवं मला. तुझ्या आणि माझ्या जीवनातील खरा आनंद काढतो आणि मग चंद्राचे राऊंड तुझ्या आणि माझ्या जीवनातील आहे. पण आज मी तुला स्पर्श करण्यात टाळण्याची कृती करत असते. एका प्रश्नाचा परिभाग माझ्यावर करताय का तर माझ्यातून उत्तर मिळवण्यासाठी. हो, ओळसा नवरा या जगाच्या पाठीवर आहे. आपल्या लग्नाच्या पहिल्याच रात्री या प्राणपुरता दुर्दैव आपल्या पत्नीला सांगे. दुर्दैव दुर्दैव सांगा ना. मधुमती, मी तुमची सहधर्मचारिणी आहे. काही क्षणात तुला ते दुर्दैव भोगावे लागेल. म्हणजे पण ऐक, शेवटी सांगणे माझं कर्तव्य आहे. हा, मी तुला स्पर्श का करत नाही याला एक कारण तत्र करतोय. कोणता? या बुराणपूरचे जरी आम्ही नागरिक असलो, एक धनिक श्रीमंत जरी मी असलो, प्रत्येकाच्या गरजा जरी मी भागल्या, तर या बुराणपुरात मधुमती मी मोठा नाही ग. तर मोठा कोण आहे तर तो बुराणशाह आहे. आणि त्या बुराणशाची केवळ सत्ता या बुराणपुरावर आहे. सत्ता? त्याने प्रत्येकावर सत्तेचा जोखड ठेवलेला आहे. आणि ते कोणतं माहितीये का? त्याच्या पूर्वजांपासून या पुराणपुरात एक रीतिरिवाज आणि परंपरा चालत आलेली आहे. रीतिरिवाज, परंपरा. रीतिरिवाज आणि परंपरा पण त्या परंपरेचा आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीचा काय संबंध आहे मधुमती. आज आपल्या जीवनात जे आजकाळी प्रस्थापित झालंय, हे कर्म माझ्याबद्दल कित्येकांना भोगलंय आणि तेच कर्म आज आपल्या जीवनी आपल्याला भोगावं लागणार आहे. मग सांगा ना मला. मग काय? हा. आजची ही मधुचंद्राची रात्र तुझ्या आणि माझ्या जीवनाची जरी असली तरी या पहिल्या रात्री
स्पर्श मला करण्याचा अधिकार तुला नाही. तो अधिकार कुणाचा माहितीये का? कुणाचा? या ब्राह्मणपुराचा सत्ताधारी ब्राह्मण आहे. रीतिरिवाजानुसार आणि परंपरेनुसार केवळ लग्नातील पहिली रात्र या नववधूला केवळ त्या ब्राह्मणपुरच्या शयनकक्षेत शय्यासोबत करून केवळ साजरी करायची अधिकार नाही. आजची रात्र माझा सप्तपदी चालत असताना सुद्धा मनात एकच विचार की माझा संसार मी सुखाचा करणार. आणि हे सगळं पहिल्या रात्री सगळं मी तुम्हाला बोलून दाखवणार एवढेच मला कळत नाही की एका हिंदू नववधूला लग्नाची पहिली रात्र त्या बुराणशहा बरोबर म्हणजे तो मला मिठीत घेणार ना. तुमच्या पत्नीला तो मिठीत घेणार. सांगा नाही म्हणे मला घातलं. हा हिरवा तुला तुमच्या अधिकाराचा आहे. हा बळवट मी तुमच्या अधिकाराला ही काया आहे ती तुमची आहे. आणि लग्नाची पहिली रात्र मात्र त्याची आहे. म्हणजे पहिल्या रात्री तो मला जवळ घेणार. तुमच्या पत्नीला तो जवळ घेऊन तो माझ्या ओठांची चुंबन घेईल. आजपर्यंत कुणी समजावलं नाही. फक्त जगण्यासाठी तुम्ही एक हिंदू आहात ना. एक हिंदूचं रक्त आहे ना. एक हिंदूचं रक्त आहे. आणि एक हिंदूचं रक्त असून सुद्धा त्याच्या पत्नीला तो यवन या अल्ला म्हणत मिठीत घेणार. पटापट म्हणत घेणार. पहिली रात्र काय बोलतोय काय कामाला शेताने माझ्या हृदयाचा तुझ्या शब्द बाहेर पडले ते प्रत्येक पुरुषाला भागवण्याची कृती करणारे. मधुमती खरं आहे एक असलीचा शेण हे तुला प्रिय असतं. पण आज तुझ्या मुखातून ज्याप्रमाणे शब्द बाहेर पडले हे शब्द याच्या अगोदर एखाद्या स्त्रीच्या मुखातून बाहेर पडले असते. अन्याला वाचा फोडण्यासाठी संघर्षाची ठिणगी केव्हाच पडली असते. पण कुणी आपल्या प्राणाच्या अभिलाषाला प्रत्येक पण एक लक्षात ठेव मधुमती, आज माझं हिंदुत्व तुम्हाला विचारतंय. माझा पुरुषार्थ जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. पण ऐक, आतापर्यंत रीतिरिवाज आणि परंपरा चालत आली. पण आज तुझ्यासाठी तुझ्या काळीसाठी तुझ्या शिलाक्षरासाठी एक वेळ माझा मी प्राण देण्यासाठी पण तुझ्या काळीचा आणि शिलाचं लक्षात करून और रीतिरिवाज त्यापासून बंद करण्याचा संघर्ष करणार. संघर्ष त्याला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. मधुकर शेवटी आपलं आगमन इथपर्यंत झालंय. आना पड़ा तुम्हारी वजह से. माझ्यामुळे आपल्याला यावं लागलं. हाँ, मान्य करतोय. जो काम तू नहीं कर सका वो काम मैं खुद करने आया हूँ.
एक सत्ताधारी आहात. या पुराणपरावर अधिकार तुमचा आहे, प्रत्येक नागरिकावर अधिकार तुमचा आहे. मी ना म्हणत नाही. तुमच्या केवळ आतापर्यंत पूर्वजानं हा रीतिरिवाज घातलाय, तो अज्ञानापोटी घातला असेल. पण आज या जगाच्या समंताचा आपण शुद्धतेने वावरत आहात. पुढे एका शून्य केवळ राजाला आग्रहाची विनंती आहे. आतापर्यंत घडला तो अज्ञानात घडलेला प्रकार आहे, पण आज शुद्धतेने आपण वावरत असल्या कारणानं या पुराण शान या पुराण पुरात चाललेला हा रीतिरिवाज आणि केवळ ही परंपरा इथं थांबवावी. आज तक ये रीति रिवाज कोई बदल नहीं सका और किसके हिम्मत भी नहीं हुई. बरोबर आहे. तो क्यों बदलना चाहता है ये रीति रिवाज? जिथं अधर्म दिसू लागला, स्त्रियांचा रक्षण आणि स्त्रियांच्या सुलभता केवळ रक्षण करण्याची कृती प्रत्येक पुरुषाची असल्या कारणानं आज तो पुरुषार्थ माझा जागृत झाला. अन्याला वाचा फोडण्यासाठी याच्या अगोदर सरसावले असते तर अशाची वेळ या केवळ रयतेवर कधी झाली नसती. ऐसा तो नहीं. इसकी जवानी को देख, इसकी सुंदरता को देखकर कहीं तुम्हारा मन तो नहीं पिघल गया? हे बुराणशाह, हे लाळ गोट्या स्त्रीलंपटा, हे नीच कृतीच्या नराधमा घाती कृत्याच्या मार्ग तुझ्या अंतस्करणाला पाझरतो काय फुटणार. तरी पण नम्रतेने केवळ तुला सांगण्याची मी कृती केली. कुठंतरी सहनशीलता तुझ्या जागृत होईल आणि याचा विचार करून तरी ही धर्म परंपरा मोडण्याची कृती करशील. पण नाही, तुमच्यासारख्या यवनाची अवलाद दिलावे तर केवळ दुसऱ्याच्या केवळ आतापर्यंत जीवावर जगणार आहे तुम्ही. आज काय म्हणास हे मधुकर, स्वतःच्या स्त्रीचं सौंदर्य पाहून आज तिला पाठवण्यासाठी तत्पर झाला नाही. आणि स्त्रीच्या सौंदर्य लाड वाटत करणाऱ्या राधान सैतान तुम्ही. स्त्रियांचं रक्षण करणाऱ्या जातीवंत हिंदुत्व असतो. आणि म्हणून एकच मी तुला सांगू इच्छितोय, चाल आवाज तसा माघारी जा. कभी नहीं. ये रीति रिवाज आज का रीति रिवाज नहीं है. कई बरस पहले से ये रीति रिवाज चलता आया है और ना कोई बदल सका, ना इसके आगे कोई बदल सकेगा. आणि तोच रीतिरिवाज आजपासून मला मोडीस काढायचा आहे. और म्हणून जितने भी तर ऐसे हे हैं, करुणा आव्हान देण्यासाठी मी तत्पर आज तक मुझे किसी ने मुझे रोकने की कोशिश नहीं की और जिसने भी मुझे रोकने की कोशिश की वो अपनी जिंदगी तुम्हारा नहीं देख पाया. हे बुराणशाह, मी माझ्या कर्माचा विचार करत नाही. जर का मी आज मेलो असेल तर उद्या केवळ या पुराणपुरात प्रत्येकाला न्याय मिळण्याची कृती होईल. पुन्हा अधर्म थांबवण्यासाठी माझा तरी प्राण गेला तरी चालेल. गलती हो रही है तुमसे. एक पुराशा से उलटना मतलब अपने बाप का दावा देना. पूर्ण विचाराने मी माझ्या जीवनात पाऊल उचललंय. याला जर आपण गलत समजत असाल तर एवढी संदेशाची स्थिती पाळणं शक्य होणार नाही. तो आज तुम्हारी जान मेरे हाथों में होगी. काश सदा कलहा विना कलहा 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 सदा मुखावरी रुपे
शिवे कल्याण शांभवी प्रसिद्ध वेद विनुते जगदंब नमोस्तुते जगदंब नमोस्तुते जगदंब नमोस्तुते शिव शंभो महादेवांची दिलन भार्या कशा म्हणून महादेवी खाऊकच नाही शांभवी मुद्रेत अखिल जगाचं चिंतन करणारी म्हणून शांभवी माता दुष्ट दुर्जनांचं हनन करण्यासाठी आणि भक्तजनांच्या कल्याणासाठी युगानुयुगाच्या ठाई अवताराला अवतीर्ण होणारी माझ्या कुलाचं कुलदैवत या तुळजापुराची आई हे तुळजा भवानी तुझा दास जानकोजी पुनशेकवर प्रणाम करतोय आई. अदृश्य रूपानं आशीर्वाद मिळाला, समाधान झालं, पण चिंता गडद छाया माझ्या अवतीभोवती दाटून येऊ लागली. एकसारखं मनाच्या ठाई भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागले. या पुराण नगराचं निरीक्षण करतोय, या माझ्या नगराच्या डोक्यावरून पाहतोय. कोणी भयान परिस्थिती, कोणी भयावह चित्र माझ्या डोळ्यासमोर मला दिसते. सुजलाम सुफलाम असणारी या माझ्या नगराची भूमी आज वैराण वाळवंट होताना दिसू लागली. दुतडीवरून सांडून वाहणारे नदी नाले आज शुष्क होऊ लागले. पशु पक्षी मानव प्राणी पाण्यानं तडपडून मरू लागले. सुख म्हणते फार दूरच राहील, पण दुःखाची काळी गडद छाया प्रत्येकाच्या अवतीभोवती एकसारखी ग्रहण लागली. आणि म्हणूनच ही माझ्यासाठी नाही, पण या तुझ्या लेकरांसाठी, तुझ्या बाळासाठी तुला काहीतरी करावं लागेल. आई तुला जावं घ्यावे लागेल. म्हणून हा जानकोजी तुझा बाळ आई तुला गाराड खालतय, आई तुला सांगण्या खालतय, आई तुला आवड करतय. टाकून दिले धावूक पाठी टाकले काय म्हणतोय आई सत्वरी धावत माय भवानी जगदंब सजने करू माय भवानी तुझे करू कुशीत तुझी आई सेवा मानू नखे आई सेवा मानू नखे आई सेवा मानू नखे माय भवानी तुझे लेकरू हो गाई तुझा लेकर तुला हक देते. माय भवानी माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानू नखे आई सेवा मानू नखे तू विश्वास रचने वाला तू शीतल छायेची काया. या विश्वाची रचनाकार माझी आई.
कोणी निर्माण केले तुझी आई कुठे आहे कुठे आहे सोडून गेली घाबरू नकोस तुझं नाव काय पुरी तुझं नाव काय तुझ्या देशचे सगळे सोयरीकडे असते मी नाही तुझ्या मायाच्या माणसाला सांग फक्त तुझं नाव सांग पुरी तुझं नाव सांग देवा कोण रे पोरीचा दुर्दैव विश्वविधोत्या परमेश्वराच्या कुंचल्यातून साकारलेला देवा हे अद्वितीय रत्न देवा या चित्राला जिवंतपणा प्राप्त व्हावा सौंदर्य म्हणजे काय अखेर जगाला कळावं म्हणून सौंदर्य ठासून भरविलं पण परमेश्वरा हे सौंदर्य जिवंत होता क्षणी या सौंदर्याची भुल या सौंदर्याचा मोह तुला पडला का रे देवा देवा या जीवाला वाचा द्यायला विसरला स्वतःची व्यथा विवंचना मांडण्यासाठी मुखातून शब्द बाहेर पडू शकत नाही आणि म्हणून आता तो दुःखी तुला काही काय नाही काहीच नाही आता घाबरायचं नाही सांग तुझ्या जवळची मायेची ममतेची नेऊन सोडे पुरी तुझ्या मायेच्या माणसाला नेऊन सोडे तुझ्यावर प्रेम करणार तुला राज्यपती तुला आवडत या जगात तुझं कोणीच नाही सुखाच्या समयी सारे जण धाव घेतात
आणि माझ्या सोबतीनं माझ्या समवेत राहशील. तुला राहायला आवडेल अशा पोरीप्रमाणे प्रेम करेन अशा पोरीप्रमाणे प्रेम करेन तुला माया राहशील. खरंच राहशील. दादा पोरी तुझ्या ओठाला ना बांधबांध करून दे. छातीला छाले. बांधबांध करून तुझ्या ओढे ठेवला. इकडे पोरी आता कशी भेटते असं नकोस. मी तुझ्यासोबत आई बापानं ठेवलेलं नाव सुद्धा तुला सांगता येत नाही. पण याच्या पुढे या जगात माझी बाळ म्हणून साऱ्या जगानं तुला ओळखायला हवंय. म्हणूनच तुझी ओळखी या जगाला व्हायला हवी. जणू आज माझ्या आईचं रूप तुझ्यात मला दिसू लागलं. माझी जगदंबा माझी बाबाने आज तुझ्याच रूपाने माझ्या डोळ्यासमोर उभी झाली. म्हणूनच त्या माझ्या आईचं नाव सुद्धा याच्या पुढे माझ्या मुखात राहणार आहे. म्हणूनच मी तुला नाव ठेवणार आहे. परत तुला नाव ठेवणार आहे. त्या आईनं माझ्या मस्तकात आणि पण स्वतःचं रूप माझ्या डोळ्यासमोर उभा केलंय. तीच आणि तीच आहे जगदंबा. तीच आहे भवानी. तुझ्यासाठी माझी अंबिका. आजपासून तू माझी अंबिका. तू माझी वाट आणि मी तुझा बाप. एवढे तरी असला तरी सुद्धा आता तुझ्या सोबतीनं माझा बंद पडलेला खाण्यात तेलाचा व्यवसाय मी सुरू करणार आहे. कारण माझ्या पत्नी पश्चात बंद पडलेला माझा व्यवसाय आता तुझ्या आधाराने मला चालू करायचा आहे. यासाठी तुझं सहाय्य म्हणावं. पण प्रतिवार्षिक माझ्या देवीची यात्रेसाठी मी सदैव जात असतो. आणि म्हणूनच काही दिवसावर माझ्या देवीच्या मी नसताना माझ्या माग माझा व्यवसाय सांभाळशील. माझा व्यवसाय कुठे जाणार? देवीच्या दर्शनाला मठासोबत म्हणजे तरी माझ्या देवीचं दर्शन तू घेणार. मग माझ्या देवीच्या दर्शनात इच्छा तुझी असेल तर ती तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझं मन साध्य करण्यासाठी बांगड्यांची माळ लिंबावानी डोळ बांगड्यांची माळ लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला. हो उभी हाय नदीच्या काठाला. लखवा होत राजा आला भेटीला. लखवा होत राजा आला भेटीला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला. भूत राजा आलाया लखवा राजा आलाया जरा पुनरेला आई कोया जरा पुनरेला आई कोया हातात हातात पायी
फुटला लखमा उतरा झाला या लखमा उतरा बांगड्याची माळ लिंबावाने गोळ बांगड्याची माळ लिंबावाने डोळ उभी हाय नदीच्या काठाला ओ उभी हाय नदीच्या काठाला लखमा उठला झाला या भितीला लखमा प्रत्येकाने आपले जे दिवस होते ते फेडण्यासाठी तत्पर झाले. एवढंच नव्हे, प्रत्येकाच्या इच्छा परिपूर्ण करण्यासाठी आमची देवी तत्पर झाली. आमची देवी नवसाला पावली. हो नवसाला पावली. बरंच झालं. मार्गात येताना काही जणांनी आपली पडस्थळ सांगितली. पडस्थळ हो हो सांगितली सांगितले. तुला. मला सांगितले हा. देवीला हात दे आणि आपले प्रश्न सोडून देवीला हात दे. माय भवानी आई देवी जाताना तुला हात दिला का? तुम्ही नाही. ते प्रश्न होते ते सोडवण्यासाठी तुला बोलवलं होतं. आता आई, असेल काय भावी भक्तांचे तुझ्या प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या हाती घालून दिला. असं काय घडलं म्हणून तू देवीला हात दिले.
ब्राह्मणाचा स्थान आहे. ब्राह्मणाचा स्थान आहे. हे खरं श्रीफळ. हा? पाण्याचा जा. ते घे. चांगलं दे. आई-वडिलांना शरण राहा. इकडे तिकडे भटकत राहू नको. जास्त त्याला करू नको. जाग्यावर स्थिर राहा. हा? हे झाल्यानंतर पुनश्च मला देणार. संसार सुरळीत करेल. शब्द माझा आहे. कित्येक जणांचे गेल्या वर्षीचे नवस होते त्याने पूर्ण केले. हा. आमच्या देवीची खरं नाळानं उलटी होती कारण त्यांच्या प्रत्येक इच्छा आमच्या देवीनं पूर्ण केली. बरं झालं. देवी पाठीशी आहे. पण आता एक आपण करूया. या गावातून दुसऱ्या गावात जाऊया. पण आपण कलावंत आहोत. कौन हो तुम लोग? पोतराज. पोतराज, यहाँ क्यों आए हो? तू कोण? मैं कौन? इस बुरा नगर का बादशाह, बुरा शाह कहते हैं मुझे। बरं झालं वेळेवर आलास. देवी तुझ्या समोर आहे. क्यों आए हो यहाँ? दर्शन घे तू आधी पहिलं. तुम लोग क्यों आए हो प्रथम यहाँ? दर्शन घे. प्रथम ये दर्शन घे. मेरा इलाका असू है, दे. मुझे क्या करना चाहिए ये तुम लोग मत बताओ। अरे देवाला हात जोडायला कुठे जागा नाही. गरज नाही. तू हात जोडून ये घे. पोतराज, मेरे इस इलाके में मेरे अल्लाह के सिवा मैं किसी और भगवान को नहीं मानता, इसलिए कहता हूँ इसे लेके जाओ यहाँ से। क्यों आए हो यहाँ? आम्ही आम्ही याच गावात प्रत्येक गावामध्ये आमची देवी घेऊन जातो. लोक श्रद्धेनं तिचं पूजन घेतात करतात दर्शन घेतात. जरूरत नहीं मुझे, ये इलाका मेरा है, यहाँ हुकूमत मेरी है, मैं जो कहूँगा वही सबको करना पड़ेगा। नाही, या राज्यावर श्रद्धा तुमची असेल पण साऱ्या विश्वावर आमच्या देवीची सत्ता आहे विसरू नका. नहीं जानता मैं, ये यहाँ हुकूमत मेरी है, यही से मुझे मालूम है, इसलिए यहाँ से चलते बढ़ो, नहीं तो काट लूंगा किला को। तुमचा धर्म वेगळा आमचा धर्म वेगळा. आमचा धर्म आम्ही सांभाळतोय. तुम्ही कशाला यहाँ नहीं, तुम्हारे इलाके में जाकर संभालो, जो करना है तुम्हारे इलाके में जाकर करो। मेरे इलाके में मैं जो कहूँगा मेरी इजाजत के बिना यहाँ का एक पर भी नहीं हिलता, तो तुम्हारी हिम्मत कैसी हुई? ए, बस झालं तुझं. क्या करेगा? आम्ही कुठेही जाणार नाही. नहीं जाएगा। नहीं जाना। कहाँ करोगे? लक्षात घे. आज तू आमच्या लग्नात बाहेर येतोय. सामने की आवाज में बोलणार. देवी समोर आहे. ये हालत बोलना। अरे तू नका. सीधा करके कभी नहीं, कभी नहीं। त्यासारखे कित्येक जणांनी देवीचा आवाज ओळखून बोलणार. आम्ही पोहोचायला आहोत लक्षात आओ, घे. जाओ, जाओ। देवी समोर मागतोय. अरे तिथे पडून पडून तुम्हाला नहीं, नहीं, दादा, तो बात है। बोलणार.
वो लड़की मुझे चाहिए। कहाँ जा रही हो? मुझे पाने के लिए एक रास्ते से आ रहा हूं। जीवन सगळे संपले, जीवन सगळे, जीवन माझे काय जगी जीर्ण जगणं असह्य झालं. मरण येत नाही म्हणून जगावं लागतं. आला आणि त्याने जबरदस्तीने ओढत फरफडत मला घेऊन गेला. ज्या गोष्टीची माझ्या मनात भीती होती ती भीती खरी ठरली. विषमपणा केली या काहीची. हात जोडून विनंती करून गयावया करत सांगत होते, नको रे माझ्या देहाची विठंबना करू, नको माझ्या काळीची अशी. पण जशी मी गयावया करत होती तो अधिकच माझ्या शरीराची जमू लागला. आणखीनच माझ्या शरीराची जमू लागला. हसत होता, विकट हास्य करत होता. श्री जन्माची याची कहाणी देवाही संपलं रे माझे जीवन. या जीवनाला आता काही अर्थ राहिला नाही. हे जीवन माझं अर्थशून्य माझे मजा कलह जीवनाचा.
पेडणेकर, संजय पेडणेकर एक नाट्यप्रेमी, लोरे नंबर 1 यांनी माझ्या कलेसाठी बहुमोल पारितोषिक दिले. संजय पेडणेकर यांचे आभार मानून, जमलेल्या साऱ्या नाट्य रसिकांचे आभार मानून अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळातर्फे या बहुमोल बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. पण आता त्याचा काहीही उपयोग नाही. असंच मी रडत राहायचं का? हे जीवन असंच नाही रडणार मी याच्या पुढे नाही. मला तू वाहणाऱ्या अश्रुधारा मी पुसून टाकल्या. हे कलंकित जीवन जगायचं. ही लग्नाची पहिली रात्र संपायला अजून काही कालावधी शिल्लक आहे. ही रात्र संपली की उद्या दुसरा दिवस. तो दुसरा दिवस संपला की लग्नाची दुसरी रात्र पहिली समजून आपल्या पतीला जवळ घ्यायचं, संसार सुखाचा करायचा. मग कालांतरानं मला सुद्धा एखादी कन्या जन्म घेऊ शकते. एखादी कन्या माझ्या उदरी जन्म घेऊ शकते. आणि त्या कन्येनं जन्म घेतला तर मला आनंद होईल. ती थोडं धावत असताना खरंच मातृत्व माझं एकसारखं शारून उठेल. ती मोठी होईल, तिचंही लग्न होईल. तिचं लग्न झाल्यानंतर पुढे काय? तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्री कुणीतरी एक पुराणशाह येऊ तिच्या सुद्धा काळीचे माझ्याप्रमाणे नकोय मला संसार, नकोय मला ही माया. या काळीला पूर्ण विराम हेच माझं ध्येय आहे. उंच अशा कड्यावर जाणार, उंच अशा कड्यावर जाऊन हे कलंकित जीवन पायगुण म्हणतात तो आज की काय काही नसं झालं. माझ्या अंबिकेचं माझ्या जीवनात येणं होतं काय आणि माझं जीवनच बदलून जातं. सुख म्हणजे काय हे आज नव्यानं मी पुनश्च अनुभवू लागलो. आणि म्हणून आज माझ्या अंबिकेला देवीचं दर्शन घडावं हा हेतू मनाशी तिला ठेवून निघालं. काय झालं? पायाला काटा लागला, मग पाय दुखायला लागले. पोरी अजून प्रवास फार दूरवर्त आहे. याच्यासाठी आता दबून चालायचं नाही, थकून भागून चालायचं नाही. लवकर आपल्याला तुळजापुराला जायला हवं. याच्यासाठी माझ्या बेबीचं नाव घे आणि जाऊन आपण तुळजापुराला देवीचं दर्शन. अगर ये लड़के मुझे मिल जाए, जानको जी सरकार नमस्कार. ठीक है, लेकिन जानको जी ये कौन है? ही माशिबा अंबिका. नहीं, तुझे तो मैं बचपन से जानता हूँ जानको जी. नहीं तुम्हारे कोई संतान है, नहीं तुम्हारे कोई औलाद. ये तुम्हारी संतान कैसे हो सकती है? सरकार तुम्ही म्हणता ते अगदी खरे. सच बताओ ये पण या कौन है? जगात रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती कितीतरी पटीला श्रेष्ठ असतात. आणि म्हणून हिच्या जन्माचा जरी मी नसलो ना तरीच्या कर्माचा बाप नाही. मतलब ये तुम्हारी अरे म्हणून ही माशिबा आहे. तुम्हारी सगी संतान नहीं है ये? कोईच नाही. तो दो. काय? ये लड़की मुझे सरकार तुम्ही काय म्हणताय तुम्हाला तुमचं डोकं ठिकाणावर आहे. जानको जी, मैं अच्छी तरह से जानता हूँ मैं क्या बोल रहा हूँ. सोच समझ कर ही बोल रहा हूँ मैं. ये लड़की
मुझे चाहिए जानको जी. ही मावशी बाळ अंबिका हिला माझ्या देवीच्या दर्शनाला मी घेऊन निघालोय. हिची इच्छा मला पूर्ण करायचंय, तिचं रक्षण मला करायचंय. याच्यासाठी तुम्ही ज्या मार्गाने आलात त्या मार्गाने मला खाली जा. जानको जी, तू अच्छी तरह से जानता है मेरी एक पुरानी आदत है, जो मुझे हासिल है उसे मैं पसंद कर लेता हूँ, और जो चीज मुझे पसंद है उसे हासिल करने के लिए किसी भी हद तक गुजर सकता हूँ. आणि म्हणून हा तुमचा स्वार्थ, ही तुमची वासना पूर्ण करण्यासाठी माझ्या अंबिकेच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न जरी तुम्ही तुमच्या जीवनात करत असाल, लक्षात ठेवा माझ्या देवाचा रक्ताचा खेळता थेंब असेपर्यंत माझ्या पोरीच्या केसाला सुद्धा मी तुम्हाला जानको लावतो. जी, आज तक तुम्हारी हिम्मत नहीं हुई इस राजा के सामने ऊंची आवाज में बात करने की, लेकिन इस लड़की के लिए तू मुझसे उलझ रहा है. तू जानता नहीं जिस आग से खेलने की कोशिश कर रहा है जलकर राख हो सकती है तेरी. आणि म्हणलं आज या आगीत स्वतःचा जीवन संपवित असताना माझ्या समवेत तुला सुद्धा संपल्याशिवाय राहणार नाही. तो तेरी मौत आज मेरे ही हाथों से होगी. आहा काही न मागे कोणा